आपण पाहतोय मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली आहे। त्यांनी अजित पवारांना तसं पत्र लिहिलंय। आपण पाहतोय या घडीची राजकीय वर्तुळातली ही मोठी बातमी आहे। नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कुठल्या गटात अशी चर्चा सुरू असतानाच आता देवेंद्र फडणवीसांनी हे पत्र लिहिलंय। नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना पत्र लिहून केलेली आहे। त्यामुळे आता अजित पवारांकडनं अजित पवार गटाकडनं यावर काय भूमिका स्पष्ट केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आजपासून हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आणि तिथं उपस्थित असलेले नवाब मलिक हे नेमके राष्ट्रवादीच्या कुठल्या गटात आहेत याविषयी विविध चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हे पत्र लिहिलेलं आहे। साम टीव्हीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो। या घडीची राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण पाहतोय नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून आता महायुतीमध्येच खरं तर खडाजंगी होण्याची शक्यता आहे। एकीकडे नवाब मलिकांना आमंत्रण देत असलेला अजित पवार गट आणि दुसरीकडे आता त्यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही अशी भूमिका फडणवीसांनी मांडली आहे। पण नक्की शुभम, जर का पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा एक गट हा सत्तेमध्ये आला होता आणि अजित पवार गट देखील आता सत्तेमध्ये आहे। त्यानंतर कुठेतरी नवाब मलिक हे जेलमधून बाहेर आले आणि आज पहिल्याच दिवशी ते विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये आले होते। मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहित त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। कुठेतरी नवाब मलिक हे अजित पवारांना समर्थन देतील का किंवा मग ते महायुतीमध्ये सामील होतील का असे काही प्रश्न उपस्थित झाले होते। मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहित आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। ज्या पद्धतीने आरोप नवाब मलिकांवरती आहेत ते पाहता महायुतीमध्ये घेणं त्यांना योग्य ठरणार नाही असं फडणवीस म्हणाले आहेत। मात्र अजून देखील फडणवीस यांनी आपली भूमिका केली आहे की सत्ता येते जाते मात्र देश वाचला पाहिजे अशी काही भूमिका, जी महत्वाची भूमिका आहे ती कुठेतरी नवाब मलिक यांना घेऊन फडणवीसांनी व्यक्त केलेली आहे। एकंदरीत जर का पाहायला गेलं तर नवाब मलिक हे महायुतीमध्ये येणार का अशा चर्चा रंगल्या होत्या आणि आता या चर्चेना कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी आता या चर्चा थांबवलेल्या आहेत। शुभम, निश्चितच धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सुनील काळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अपडेट्स घेऊयात। सुनील, आपण पाहतोय नवाब मलिकांचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या भाजपनं नवाब मलिकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले होते त्यानंतर आता तोच भाजप तेच देवेंद्र फडणवीस त्यांना महायुतीमध्ये घेणार का अशा चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांनी हे पत्र लिहिलंय। सुनील, निश्चितच, कारण की देवेंद्र फडणवीस यांचं हे पत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण की गेले 1.5 वर्षापासून नवाब मलिक अधिवेशनात सहभागी होत नव्हते, पण आज ज्यावेळेस सहभागी झाले ते कुठेतरी सत्ताधारी बाकावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शिंदेंबरोबर अजितदादा यांचा गट सुद्धा सत्तेत सहभागी झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये हे पत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की अजित पवार यांना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही देशद्रोह्यांबरोबर अशा पद्धतीनं युती करू शकत नाही, कारण की देशाशी जो ज्या वेळेचा संबंध येतो, सुरक्षेचा संबंध येतो, अशा माणसाचा पाठिंबा आम्ही घेऊ शकत नाही। आपल्याला माहिती आहे की दुपारी ज्यावेळेस याच्या संदर्भात गिरीश महाजन जे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला 210 पेक्षा जास्त लोकांचा पाठिंबा आहे, त्यामुळे अशा आमदारांची आम्हाला पाठिंब्याची गरज नाही। आणि त्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीनं एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसरा उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्यांच्या जे मित्रपक्ष आहेत त्यातल्या आमदारांसंदर्भात पत्र लिहिलं, यावरूनच कुठेतरी नवाब मलिक यांच्यावरून भाजपमध्ये आणि अजितदादा गटांमध्ये त्यांना सत्तेत घेण्यावरून वाद असल्याचं पाहायला मिळतंय। सुनील, आपण पाहतोय ज्यावेळी आज नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित होते त्यावेळी देखील ते अजित पवार गटाच्या कार्यालयात जाऊन बसले आणि त्यानंतर नवाब मलिक हे अजित पवार गटात सामील झाल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या होत्या। निश्चितच, कारण की ज्या पद्धतीनं नवाब मलिक आज खरं तर जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदा या अधिवेशनात आले होते। जवळपास गेले 5 अधिवेशनं त्यांचे तुरुंगात असल्यामुळे मिस झाले होते। जामीन आल्यानंतर आता हिवाळी अधिवेशनात आज ते साधारण 11च्या दरम्यान अधिवेशन आणि विधानभवन परिसरामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर जे अजितदादा गटाचं कार्यालय आहे, म्हणजे ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्या ठिकाणी बसले। त्यांच्याबरोबर दत्ता मामा भरणे सुद्धा आपल्याला बसलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण बघितलं की सगळ्यांचे हस्तांदोलन करून नवाब मलिक हे आतमध्ये गेले आणि ज्यावेळेस त्यांचे बसायची जी जागा आहे त्या बसण्याच्या जागेवरती कुठेतरी ज्या पद्धतीने ज्या बाजूला ते बसले होते ते कुठेतरी सत्ताधारी पक्षात गेलेत अशा पद्धतीचं चर्चा सुरू झाली आणि त्यावरून वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपचे काही नेते याच्यावरती आक्षेप घेताना दिसत होते आणि गिरीश महाजन यांनी सुद्धा स्वतः त्या पद्धतीने आक्षेप घेतला होता। आता देवेंद्र फडणवीस जे भाजपचे नेते आहेत त्यांनी सुद्धा आक्षेप घेत थेट पत्र लिहून अजित पवारांना कळवलं की अशा पद्धतीने त्यांचा पाठिंबा घेऊ नका। त्यामुळे नवाब मलिक यांच्या पाठिंब्यावरून भाजप
आणि अजित पवार गटांमध्ये मतभेद असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. निश्चितच तुम्ही आमच्यासोबत सुनील असेच जोडून राहा. आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना हे पत्र लिहिलंय. नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली आहे. सूरज मसूरकर देखील आपल्या सोबत आहेत. सूरज, आपण पाहतोय आता हा अजित पवार गटासमोर हा एक मोठा पेच निर्माण झालाय. नक्कीच शुभम, जर का पाहायला गेलं तर हा जो पेच आहे तो नक्कीच निर्माण झालेला आहे. मात्र आता आपण जर का पाहायला गेलं तर आज सकाळी काही भाजपच्या नेत्यांनी देखील नवाब मलिक यांनी जर का महायुतीमध्ये अजित पवार गटाला समर्थन दिलं तर आम्हाला काहीच हरकत नाही असं मत व्यक्त केलं होतं. पण त्यानंतर कुठेतरी आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. नवाब मलिक यांना महायुतीमध्ये सामील करून घेता येत नाहीत, कारण त्यांच्या सूरज थोडंसं थांबवतोय. मंत्री उदय सामंत आपल्यासोबत सध्या फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. सामंतजी, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना स्पष्ट लिहून आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. नवाब मलिकांना आपण महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं फडणवीस म्हणतायत. आपली पहिली प्रतिक्रिया? याबाबत माझी प्रतिक्रिया एवढीच आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी हे राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. अलायन्समध्ये आम्ही अलायन्समध्ये जाण्यामध्ये देखील त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्याशी आम्ही सहमतच असतो ना. त्याच्यामध्ये त्यांनी जे पत्र लिहिलं आहे त्याला कुठेही कॉन्ट्रोव्हर्शियल स्टेटमेंट करणं किंवा त्याच्या विरोधात जाणं हा विषयच होणार नाही. फडणवीस साहेबांनी सांगितलेली भूमिका ही मला असं वाटतं की सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. आणि मी अनेक वेळा सांगितलं की अजितदादा देखील परिपक्व राजकारणी आहेत, त्याच्यामुळे लिहिलेल्या पत्राचा ते नक्की विचार करतील याची खात्री देखील आहे. सावंतजी, आमच्यासोबत सध्या भाजपचे नेते अतुल भातखळकर देखील जोडले गेले आहेत. भातखळकरजी, आपण पाहतो देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहून आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, माननीय देवेंद्र फडणवीसांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. हो. आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीची पण भूमिका आहे. आणि त्यामुळे मला असा पूर्ण विश्वास आहे की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर अजितदादा पवार या संदर्भातला योग्य विचार करतील. आणि त्यांचं पत्र अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी हे म्हटले की आमचा कुठलाही शत्रुत्व नाहीये, पण आरोप झालेले होते आणि जामीन जो काही मिळाला तो वैद्यकीय कारणास्तव मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत आरोपातून ते निर्दोष होत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या पक्षात परत सामावून घेणं हे काही महायुतीच्या दृष्टीने योग्य होणार नाही. ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि तीच भूमिका माननीय देवेंद्रजींनी आज मांडली. सामंतजी देखील आपल्यासोबत. उदय सामंतजी, मुद्दा हा आहे की आता नवाब मलिकांच्या मुद्द्यावरनं महायुतीमध्ये खिणगी पडण्याची शक्यता आहे का? कारण सरळ सरळ आपण मतभेद पाहतो. एकीकडे नवाब मलिक जेव्हा तुरुंगातनं बाहेर आले त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न जगजाहीरपणे झाले आणि त्यामध्येच आता देवेंद्र फडणवीसांचं हे पत्र, त्यामुळे कुठेतरी या मुद्द्यावरून आता मतभेद पाहायला मिळतील. नाही, याच्यामध्ये मतभेद असण्याचा काही प्रश्न येत नाही. देवेंद्रजींनी मांडलेली भूमिका ही महायुतीची भूमिका आहे. आणि मी मगाशी जसं सांगितलं की मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांना राजकीय भान आहे, राजकीय परिपक्वते आहेत. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी जे पत्र लिहिलेलं आहे ते वैयक्तिक त्यांचं काही पत्र नाही. त्यांनी स्पष्ट त्या पत्रामध्ये असं म्हटलंय की ज्याच्याबद्दल मी हे देतोय त्याच्याबद्दल मला आकस असण्याचा वैयक्तिक काही प्रश्न नाही, परंतु जे आरोप आहेत या आरोपाच्या दृष्टीनं त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य नाही, ही स्पष्ट भूमिका देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्या संदर्भामध्ये कुठेही आकांडतांडव किंवा वाद होतील किंवा महायुतीमध्ये काही तीळ निर्माण होईल असं मला वाटत नाही. याच्यामध्ये योग्य तो निर्णय तिन्ही नेते मंडळी घेतील आणि लवकरात लवकर घेतील. निश्चितच. सामंतजी आणि भातखळकरजी, तुम्ही साम टीव्हीशी जोडला गेलात, आपली प्रतिक्रिया दिली. धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि नवाब मलिकांना महायुतीमध्ये सहभागी करून घेणं योग्य ठरणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यावर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं नेमकी काय स्पष्टीकरण येतं, काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपण पाहतोय मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पत्रात म्हटलंय. आरोप असताना मलिकांना महायुतीत घेणं योग्य नाही असंही फडणवीसांनी म्हटलंय. पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलंय आपण पाहतोय. मलिकांबाबत आमची वैयक्तिक शत्रुता नाही, आकस नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सत्ता येते जाते पण देश महत्त्वाचा आहे असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे. मलिकांवरील आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचं स्वागतच करू असं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. तर पक्षात कुणाला घ्यायचं हा वैयक्तिक निर्णय असतो असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. मात्र महायुतीला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी
अजित पवारांना केलेला आहे. मलिक देशद्रोह्यांशी संबंधित आरोपाखाली अटकेत होते याची आठवण देखील फडणवीसांनी अजित पवारांना करून दिली आहे. महाविकास आघाडीनं मलिकांना पाठीशी घातलं असा आरोप देखील त्यांनी या पत्रात केला. तर मवियाच्या विचारांशी आमची सहमती नाही असं फडणवीस म्हणाले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, सुनील काळे आपल्या सोबत आहेत. सुनील, आपण दोघांचे, उदय सामंत आणि अतुल भातखळकर या दोघांची प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. दोघांच्या म्हणण्यानुसार महायुतीमध्ये या मुद्द्यावरनं कुठलीही ठिणगी पडणार नाही असं ते जरी म्हणत असले तरी आपण ज्या पद्धतीनं नवाब मलिक हे तुरुंगातून बाहेर आले, शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गटाकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न झाले आणि त्यामध्येच आता जर देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका मांडली असेल तर या मुद्द्यावरनं, नवाब मलिकांच्या मुद्द्यावरनं महायुतीमध्ये कुठेतरी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. निश्चितच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं नवाब मलिक यांना जामीन मिळाला, सकाळी ते विधानसभेत ज्यावेळेस बसले त्यावेळेस ते नक्की कुठे बसतात या संदर्भातला चर्चा